आज आम्ही फक्त दोघं बाहेर गेलो होतो आणि दोघांनी खूप दिवसानंतर पावभाजी खाल्ली. खरंच खूप छान वाटलं, जुनी आठवण ताजी झाली. काल रात्रीपासून ना 4 वाजतापासून आमच्याकडे एवढा पाऊस पडला आणि सकाळी उठून बघतो तर वाटत सुद्धा नाही की पाऊस पडलाय म्हणून. जसं तेवढ्याच पावसामुळे काय झालं ना, वातावरण जरा थंड झालंय. हा गुड मॉर्निंग, हॅव अ नाईस डे. परत झोपली. उठल्याबरोबर सायकलवर बसून आमचं कार्टून बघणं चालू आहे, कारण की सायकल आम्हाला चालवता येत नाही. त्यानंतर आम्ही सासूनानी चहा आणि बटर खाल्ली. 2 दिवस झाले चपात्या एवढ्या उरतायत ना, त्यामुळे काल पण चिवडा बनवला आणि आज सुद्धा चिवडा बनवायला घेतला. शेंगदाणे वगैरे यासाठी टाकले कारण मिस्टरांना खूप आवडतात. मला तरी चिवड्यामध्ये शेंगदाणे पाहिजे नाही, पण त्यांना आवडतात म्हणून मी टाकले. त्यांच्या आणि माझ्या काही अशा गोष्टी आहेत ज्या मला आवडत नाहीत पण त्यांना आवडतात, त्यांना आवडतात जे मला आवडत नाही. जसे की मला कोथिंबीर खूप आवडतो पण त्यांना अजिबात आवडत नाही. त्यांना शेंगदाणे आवडतात तर मला शेंगदाणे आवडत नाही. त्यांना मी वेगळ्या प्लेटमध्ये दिलं आणि मी वेगळ्या प्लेटमध्ये घेतलं, कारण मला भरभरून कोथिंबीर हवी होती. यामुळे काय होतं ना, दोघं नवरा बायकोमध्ये भांडणं होत नाही. नवरा पण खुश आणि बायकोही खुश. जाऊची आंघोळ वगैरे झाल्यानंतर त्यांनी पीठ मळून घेतलं आणि मी तयारी करते भाजीची. रोज सकाळी उठल्यानंतर आमचं हेच एक रुटीन असतं. बाहेर आता ऊन आलंय म्हणून हिमांशू तिला आतमध्ये सायकल शिकवत आहे. तो तिचा जीव तोडू तोडू शिकवत आहे, पण ही काही सायकल चालवत नाहीये. तेवढ्यात पार्सलवाले दादा पार्सल घेऊन आले. आज तर 1 नाही 2 नाही, तब्बल 5 आणि 7 पार्सल घेऊन आले, जे बघून मी डायरेक्ट शॉकमध्येच गेली, कारण 2700 रुपयाचे हे पार्सल झाले होते माझे. सर्वांचा नाश्ता झालाच होता. म्हटलं तर चला थोडासा वेळ काढून आपला छानसा रोशन मुखडा चमकूया. माझी मेरी कौन लेगा, ये ना माझी किशी. चलो, माझे पार्सल आलेत ना, ते पार्सल बघायला आली बिट्टू की पार्सलमध्ये काय काय आलंय, काही तिच्यासाठी आलंय का. तर आम्ही मन मारून तयारी तर केली आहे. परत येणार किचनमध्ये, कारण काय झालं ना, मी मस्त बसली होती, म्हणजे सकाळी उठली तेव्हापासून चालूच होते. मग थोडासा मी ब्रेक घेतला तर मग ब्रेकच घेतला अर्ध्या तासाचा. मला आळस आला होता, जरा चेहरा चमकवला. अपनी बेबी की तरफ देखता भी नहीं है इंसान. अभी मजा आएगा ना भिड़ो. क्या करूं मैं इतनी खूबसूरती का. नो 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 नो. असा काहीतरी टाइमपास मी त्यांच्यासोबत करत असते. त्यांच्यासोबत एवढी भंगार बकवास करायला ते रोज घरीच नसतात, पण आज संडे असल्यामुळे ते जरा त्यांच्या ड्युटीवरून लवकर आले आणि संध्याकाळी ते जाणार नाहीत, म्हणजे सुट्टीच आहे जसं समजा. किचनमध्ये आल्यानंतर पहिला तर सकाळी नाश्ता वगैरे झाला. त्यानंतर मी तो ओटा तसाच ठेवला होता, तो पुसून घेतला आणि मग पटकन 10-12 चपात्या बनवून घेतल्या आमच्या दुपारच्या जेवणासाठी. मग माझी मुलगी सारखी भेंडीकर म्हणत होती, तर मग काय पटकन तिच्यासाठी भेंडीची भाजी बनवून घेतली ताव्यावरच. आणि मग आम्ही तिघं पण जेवायला बसलो. मी बिट्टूला भरवत होती, तिच्यासोबत मी पण जेवण करून घेतलं आणि तिचे पप्पा पण जेवायला बसलेलेच. घरामधला माझा सर्व कारभार आवरून मग सुरू झाली माझी ड्युटी, म्हणजे व्हिडिओ बनवण्याची. हे पण एक ड्युटीच आहे बरं का. माझे जे आहेत ते व्हिडिओ बनवून घेतले. आता मला ना अजून एक प्रमोशनचा व्हिडिओ बनवायचा आहे आणि उन्हात जाऊ का नाही असं चालू आहे. आणि खरं तर तो शूट घेण्यासाठी मला एक जण पाहिजेच, आणि माझ्या घरचं कोणीच नाही आहे. ती जात आहे ड्युटीला. बघू आता बिट्टूचे पप्पा काय म्हणतात, थोडीशी लाडीगुडी लावावं लागेल. मग ते जमलं तर काम, जमलं तर जमलं, नाही जमलं तर मी एकटी जसं मला काढायचं तसं काढेल. तर चला पटकन मी एक व्हिडिओ एडिट करते आणि मग तुम्हाला भेटते. आणि हो, जर का तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करत जा. नवऱ्याला म्हटलं माझ्यासोबत चला आणि फक्त एकच क्लिप काढा, बाकीचं वाटल्यास मी व्हिडिओ बनवते. जेव्हा मी रिक्षामध्ये बसेल तेवढीच क्लिप तुम्हाला काढायची आहे, पण मजाल की नवरा माझ्यासोबत येईल नाही. शेवटी म्हटलं जाऊ द्या, हे काही येणार नाहीत आणि आपला व्हिडिओ काही काढणार नाहीत, कारण की त्यांना लाज वाटते व्हिडिओ काढायला. त्यामुळे मी माझेच व्हिडिओ बनवत असते जसे माझ्याकडून शूट होतात. म्हणजे कितीही मला अर्जंट असू द्या किंवा काही असू द्या, माझ्या घरातलं कोणीच येणार नाही, फक्त जाऊ व्यतिरिक्त. जाऊ बिचाऱ्या, त्यांना सुट्टी असली आणि मला कुठे शूट करायचा असला तर नक्कीच ते माझ्यासोबत येतात. त्यांना माझ्या नवऱ्यासारखा मस्का लावायची पण गरज पडत नाही, पण नवऱ्याला तर एवढा मस्का लावावा लागतो, पण तरी काहीच फरक पडत नाही. मस्तपैकी सूट घालून मी तयार झाली. तसा मला गाडीचा पण शूटच घ्यायचा होता, तर तो देखील मी शूट इथे घेऊन घेतला. त्यानंतर पुढचा शूट मी काय काय घेतला
तुम्हाला दिसेलच. तर हे एक प्रमोशन होतं, म्हणजे रिक्षाचंच प्रमोशन आहे ते. चालत चालत मी गेली आमच्या चौकामध्ये आणि तिथे ॲटो होताच. ॲटोमध्ये बसून मग आमची सवारी सुरू झाली. तसे पण आज संडेच होता म्हणून म्हटलं चला मार्केटमधून थोडं सामान पण घेऊन येऊ. आपला व्हिडिओसुद्धा होईल आणि 20 रुपये गेले त्याची भरपाई पण होऊन जाईल, कारण की मी खूप कंजूस आहे बरं का. आता 20 रुपये खरंच लेस भाड्याचे. तर मग मी थोडीशी शॉपिंग पण केली, कारण आज संडे मार्केट होती. त्यानंतर पोहोचले मी मार्केटमध्ये. खूप गर्दी होती. संडे मार्केट म्हटलं की आमच्याकडे खूप गर्दी असते. तेवढ्यात मला बिट्टूच्या पप्पाचा फोन आला की थांब मी सुद्धा मार्केटमध्ये येतो. त्यांना यायला 15-20 मिनटं तरी होते. तोपर्यंत म्हटलं मी एका जागेवर माशा मारत बसू का. तर मी बिट्टूसाठी थोडीशी शॉपिंग केली. त्या दुकानामध्ये शोधाशोध सुरू झाली. आणि बिट्टूचं असं आहे माहिती आहे का, तिला ना असे तसे कपडे अजिबातच आवडत नाही, जसे की गळ्याजवळ इथे गोल फिटिंगचे. तर सर्वात साध्या सोप्या भाषा सांगायचं म्हणजे तिला असे पॅन्ट कॉटनचे आणि टी शर्टच आवडतात. पॅन्टमध्ये पण आम्हाला व्हेरायटी पाहिजे. कॅपरे पाहिजे नाही, फुल पॅन्ट पाहिजे नाही, फक्त शॉर्ट पॅन्ट पाहिजे. पहिल्या दुकानामध्ये बघितलं तर तिथे शॉर्ट काही भेटली नाही. मग मी पुढच्या दुकानामध्ये आली. तिथे पण मी सेम पॅटर्न बघितले, पण ते सेम पॅटर्न नव्हते. तर म्हटलं कॉटनचे लायक्रा फॅब्रिकमध्ये मला फ्रॉकच दाखवा. तर त्यांनी असे फ्रॉक दाखवले. असे फ्रॉक माझ्या मुलीला अजिबातच आवडत नाही. तिला म्हटलं राहू दे, तुझ्याकडे दुसरे सिंपल नाही आहेत का. ती नाही म्हणाली. मग बिट्टूचे पप्पा आले. आम्ही तिसऱ्या दुकानामध्ये गेलो. तिथून तिच्यासाठी एक फ्रॉक घेतला छानसा पिस्ता कलरचा. मग हे मला म्हणाले की चल पावभाजी खाऊया आपण. खूप महिने झाले दोघं एकत्र काही खाल्लं नाही बाहेर. तिथे गेल्यानंतर आमची जुनी आठवण ताजी झाली, कारण की आम्ही लग्न झाल्यानंतर दर महिन्याला दोघं बाहेर जायचो काही ना काही खायला, पावभाजी चायनीज वगैरे. खूप महिन्यानंतर दोघांनी असा वेळ बाहेर घालवल्यानंतर खरंच खूप छान वाटलं आणि मस्तपैकी पावभाजी खाल्ली. गप्पा गोष्टी करत आम्ही एकमेकांना ती आठवण देखील करून दिली की आपण पहिला किती मज्जा करायचो ना, बाहेर येऊन मस्त खायचं फिरायचं. खाऊन पिऊन झाल्यानंतर मी आली होती इथे चप्पल घेऊन. तर ही चप्पल ना 6 महिने झाली माझी तुटली आहे. आज घेऊन जाईल उद्या घेऊन जाईल असं करत 6 महिने झाले त्याचा मुहूर्त निघतच नव्हता. आज वेळातला वेळ काढून तिला मी शिवायला घेऊनच आली, पण तरीही त्याचा बजेट जमला नाही, कारण की ते शिवायची नव्हती. त्याला असं बटन पाहिजे होतं टकचं, जे काकाकडे नव्हतं. मग म्हटलं चला जाऊ द्या, झाडूच घेऊन घेऊया ज्या मेन कामासाठी आपण आलो. इथे 2 झाडू बघितले, एक 100चा होता आणि एक 80चा. मग मी जो 80वाला झाडू आहे तो घेतला. आता इथून आम्हाला परत डीमार्टमध्ये जायचं होतं बिट्टूसाठी थोडी शॉपिंग करायला, आणि माझ्या बहिणीचा जो मुलगा आहे हिमांशू त्याला पण थोडीशी कपडे घ्यायचे होते. डीमार्टमध्ये पोहोचल्यानंतर मला एक छानसा फ्रॉक दिसला बिट्टूसाठी रेड कलरचा, आणि हल्ली आजकाल बिट्टूला रेड कलर खूप आवडतोय, रेड आणि पिंक. मग मी तो तिच्यासाठी फ्रॉक घेतला. त्यासोबतच 2 टी शर्ट आणि पॅन्ट घेतले, आणि हिमांशूला सुद्धा 2 पॅन्ट आणि 2 टी शर्ट घेतल्या. खूप वेळ झालो आम्ही दोघे जरा बाहेरच होतो. मग आमचं बिल झालं. इथे थोडा राळा पण झाला होता डीमार्टमध्ये. दुपट्टा नाही तुम्ही इथे कशाला ठेवला, सोबत घ्यायचा होता. गेला होता मी, कधी गेला नाही. आता म्हटलं तुम्हाला वाटलं कोण नेते नाही. गाडी त्यामध्ये लावली ना, तिथे गेला समोरच लावून घेतला नसता. लोकांना दुपट्टा कमी पडायला लागला तर किती वर्ष झाले ना होता तो. माझ्याकडे द्यायचा होता, मी ठेवला असता ना. जाऊ द्यायचं म्हटलं मी ठेवत असतो, याला अडकवत असतो, याला अडकवत. आता समजलं, लोक काहीही घेऊन जातात, म्हणून आपलं सामान व्यवस्थित ठेवा. घरी जाताना थोडासा भाजीपाला पण घेतला. जसा बिट्टूला रेड फ्रॉक दिसला ना, बिट्टू एवढी खुश झाली. वाव म्हणते मम्मी मला रेड फ्रॉकच पाहिजे होता. आणि मग काय तेव्हाच घातला. हिमांशू सुद्धा खूप खुश झाला. त्याने पण त्याचे कपडे घालून बघितले, कपडे चेंज केले आणि डायरेक्ट किचनमध्ये आली. सासऱ्यांनी ते चिकन आणलं होतं, ते चिकन धुवून घेतलं. आणि आता एवढा वेळ नव्हता की मी ते कढईमध्ये शिजू देईल, तर डायरेक्ट मी आता कुकरमध्येच टाकणार होती. आणि माझ्या ननदबाईला आणि नंदयाला सुद्धा जेवायला बोलवलं होतं. मग मी पटकन तयारीला लागली. मग आमच्या इथे आला पाण्याचा टँकर, कारण आमच्या इथे पाणी संपलं होतं. दादांना भरपूर वेळचं बोलवलं होतं, पण ते म्हणाले की मी जरा लेटच येईल. इथे बिट्टू आपला फ्रॉक घालून मस्तपैकी सायकल जवळ आहे. तिला आज फ्रॉक खूप आवडलाय. मॅडम तिकडे गुंतलेल्या आहेत. म्हटलं मी पटकन इथे भाजीला फोडणी दिली आणि मग आम्ही जेवण वगैरे करून घेतले. ननदबाई खूप लेट आल्या होत्या. त्या आल्यानंतर त्यांना पण जेवण दिल्या, गोष्टी वगैरे झाल्या. असा होता माझा आजचा दिवस. ब्लॉग आवडला असेल त्याला एक फॉलो नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला टाटा बाय बाय.